इथल्या राजकीय व्यक्तींच्या अनास्थापणामुळं की त्यांना त्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळं हा पुतळा या ठिकाणी रखडलेला आहे। आणि हा सगळ्या इमारती अनधिकृत आहेत, सगळ्या गायऱ्यांवरती आहे। आम्हाला कधी कधी लाज वाटते, या मुदखेडनं महाराष्ट्राला 4 मुख्यमंत्री 2 व्यक्तीच्या रूपात, आणि त्यांनी आम्हाला काय दिलं तर त्यांनी गलिच्छ शहर आम्हाला दिलं। या शहरामध्ये एकाही महापुरुषाचा पुतळा त्यांना उभा करता आला नाही। हे आरक्षण भानगडीचा विषय नाहीये, तर तुमच्या नीच मानसिकतेचा हा विषय आहे। तुम्हाला इथं बाबासाहेबांचा पुतळा उभा करायचा नाहीये। अशोकराव चव्हाणांना आणि त्यांची कन्या श्रीजया चव्हाण यांची मानसिकता पुतळा उभा करणं तुम्हाला भानगड वाटते? लाज वाटली पाहिजे। ज्या संविधानानं तुम्हाला निवडून येण्याचा, तुमच्या पोरीला आमदार होण्याचा अधिकार दिला, ते संविधान निर्मात्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची तुम्हाला भानगड वाटत असेल तर मी या ठिकाणावरती काँग्रेस पक्षाच्या वतीनं, खासदार साहेबांच्या सर्वांच्या वतीनं, मी या सर्व मुदखेड वासियांच्या वतीनं सांगतोय की तुम्ही एक रात्र आम्हाला द्या, आम्ही पट्टी करू आणि एका रात्रीत पुतळे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारण्यासाठी मारुती डुबुकवाड यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस। खासदार रवींद्र चव्हाण यांची उपोषणस्थळी भेट, स्थानिक आमदारांची मात्र पाठ। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी रीतसर परवानगी मिळावी यासाठी प्रशासनाकडे वारंवार अर्ज करण्यात आले आहेत। मात्र तरीही प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने संतप्त झालेले मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती शिवाजी डुबुकवाड यांनी 1 जून 2026 पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे। दिनांक 2 जून 2026 रोजी या उपोषणाचा दुसरा दिवस होता। या उपोषणाची दखल घेत नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी मुदखेड काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली। खासदार रवींद्र चव्हाण यांनी थेट उपोषणस्थळावरूनच नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मुदखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा मार्ग त्वरित मोकळा करावा यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असे निर्देश दिले। या गंभीर आंदोलनाकडे स्थानिक आमदारांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले, ज्यामुळे उपोषणकर्ते आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे दिसत आहे। यावेळी मारुती डुबुकवाड यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुदखेड शहर व तालुक्यातील सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी संघर्ष योद्धा मारुती डुबुकवाड हे मागील 21 दिवसापासून साखळी उपोषण करत आहेत। त्याच पद्धतीने 1 जून रोजी त्यांनी या संदर्भामध्ये आज खासदार रवींद्र चव्हाण हे आज भेट देण्यासाठी आले आहेत। त्या संदर्भामध्ये आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। तर साहेब, मागील 35 वर्षापासून हा विषय आहे आणि आजपर्यंत तो मार्गी लागलेला नाही। या ठिकाणी काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि आपण देखील या ठिकाणी आज भेट देण्यासाठी आलेलो आहोत। काय सांगणार आहोत यासाठी? आज मारुती डुबुकवाड हे मागच्या 21 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या मुदखेड शहरामध्ये झाला पाहिजे याच्यासाठी उपोषण करत आहेत। आज आम्ही त्यांना या ठिकाणी भेट दिली। माझ्यासोबत आमचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाऊ पावडे, भोकर विधानसभा मतदारसंघाचे तिरुपती पाटील कोंडेकर, बालाजी गाडे आणि आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक, शहरातील सर्व पदाधिकारी आज भेट दिली। आपण बघू शकता, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चबुतरा बांधलेला आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा ही सर्व मुदखेडवासियांची इच्छा असताना सुद्धा इथल्या राजकीय व्यक्तींच्या अनास्थापणामुळं की त्यांना त्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळं हा पुतळा या ठिकाणी रखडलेला आहे। आणि हा पुतळा व्हावा म्हणून डुबुकवाड साहेब मागच्या 21 दिवसापासून उपोषण स्थळी बसले। मी इथं आल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांशीही संपर्क केला की आपण या ठिकाणी नगरपालिकेला आपण आदेशित केलेला आहात की ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या ठिकाणी आरक्षित करून त्या ठिकाणी पुतळा लवकरात लवकर उभा राहावा। आणि मुदखेड शहरातल्या लोकांसोबतच आमची इच्छा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मुदखेड शहरामध्ये लवकरात लवकर बसवला गेला पाहिजे आणि लोकांचा सन्मान झाला पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। स्थळी जी मी भेट दिली, जे उपोषण करते आहे डुबुकवाड, त्यांची तब्येत वरचीवर खालावत चाललेली आहे। मी आता जिल्हाधिकारी साहेबांशी बोललेलो आहे की त्यांनी लवकरात लवकर या उपोषणाची दखल घेतली पाहिजे आणि या ठिकाणी त्यांची जी मागणी आहे आणि रास्त मागणी आहे ती पूर्ण दिले
दुसरा दिवस तुम्ही आजपासून आमरण चालू बरं मला एक सांगा, इथं म्हणजे अडचण काय आहे? जागेसाठी आहे का कशासाठी आहे? काय अडचण? जागेसाठी काय नाही बाबा इथं. जागा पूर्ण दिली आहे, त्यात पूर्ण 9 ठराव पहिले झालेले आहेत. इच्छाशक्ती अभावी राहून चालला. नगरपालिका कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे, कलेक्टर पत्र साहेबांनी दिले दिलेलं आहे. वारंवार पत्र द्यायला दिलेले आहे, त्यानं याचा खुलासा देत नाही. त्याच्यावर जबाबदारी सुद्धा टाकलेली आहे, प्रत्येक पत्रावर टाकलेली आहे. कमिटी बी केली आहे ना. कमिटी समिती बनवली आहे. 2013 मध्ये समिती केलेली आहे साहेब आम्ही. बरं. आम्ही काउन्सिल मध्ये होतो बाबूदादा आम्ही. त्यावेळेस आम्ही 2013 मध्ये दुसरा समिती केलेली आहे बरं. काउन्सिल मध्ये. बरं त्याच्यानंतर आम्ही सर नमस्कार. नमस्ते साहेब. एक मिनिट, मी आता एक मुदखेडला उपोषण बसलेलं आहे सर, की आपले मुदखेड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीबाबत त्या आमरण उपोषणाला कालपासून एवढ्या उन्हामध्ये बसलेले आहे. एक म्हणजे कालपासून साखळी उपोषण होतं, पण कालपासून आमरण चालू केलंय. पण आता जवळपास 30 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे सर. आपणही पत्र दिलेत नगरपालिका प्रशासनाला, पण नगरपालिका प्रशासन पुढे सरकायला तयार नाही सर, आपलं पत्र आल्यानंतर सुद्धा. हो. बरं थोडस माहिती घेऊन प्रशासनाच्या वतीने लवकर काय करता येईल, कारण सर ते आता उपोषण करते आहे, त्यांचं वय जर बघितलं तर 65+ आहे. एवढं ऊन आहे, गरमी आहे. परत थोडस दखल घ्यावी सर, आमचं म्हणणं एवढंच आहे. हो हा नाही, ते समिती केली सर त्यांनी त्या नाही सर, जवळपास पुतळ्याची समिती केलेली आहे सगळी. हो सर. हो GR प्रमाणे सगळे त्यांनी फॉर्मॅलिटीज केलेले आहे सर. हो कलेक्टर साहेबांनाच बोललो मी आता. प्रशासनाचं काय म्हणणं आहे की पुतळा यांनी आणले पहिले नगर परिषद पुतळा आणला, 1,18,000 रुपये खर्च केला त्यावेळेस 35 वर्षाखाली. मग त्याच्यानंतर यांनी काय म्हणतात की बा या जागेवर आरक्षण आहे. मग आरक्षण आहे तर मग हे कॉम्प्लेक्स साठी याने काय केले, पहिले हे मसुरियाची जागा होती. अच्छा. त्यावेळेस यानं हे कॉम्प्लेक्सचा वरचा मधला बांधायला चालू केले नगरपालिकेने. पण नगर परिषदेने केल्याच्या वेळेस याने काय केले, महसूलने यायला रोखलं किंवा काम करायचं नाही. मग महसूलला यांनी काहीतरी 42 लाख रुपये काहीतरी भरले. त्यावेळेस हे आरक्षण त्या तिथलं उठू शकते, तर 4 इंच जागेच्या बाजूचं आरक्षण उठू शकत नाही का? नाही, नगरपालिकेला अधिकार असते ना. नगरपालिका आणि बघा, नगरपालिका ठराव घेऊन ही जागा ह्या याच्यासाठी आरक्षण देऊ शकतात. आणि महत्वाचा मुद्दा, एक मिनिट वाढेल. त्याच्यानंतर यांनी काय केलं की या जागेवर आरक्षण आहे, तर मग तुम्ही 35 वर्षापासून जर आरक्षण असेल तर तुम्ही नगरपालिकेने इथे 4 आण्याचा खर्च केला नाही. कसल्या पद्धतीचं आरक्षण? आश्वासन आहे त्यांचं पहिला आरक्षणच नाही तर नगरपालिका निवडणूक लागली आणि भाजपची सरकार होती, तर काँग्रेस ज्यावेळेस ह्याने आली आणि इथं पहिल्या मीटिंग मध्ये पहिला प्रश्न मार्गी लावू म्हणून असं आश्वासन ह्याच सभेमधून ह्याच स्टेजवरून ते झाले. पण महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये अशोकराव चव्हाण, श्रीजय चव्हाण आणि इथले जे अध्यक्ष समजा नगरसेवक जे असतील त्यांच्या मनामध्ये हे पुतळा करण्याची बाब नसते. त्यांनी अशोकराव चव्हाण आमचे जर लोक गेले तर काय म्हणतात की बाबा हे विषय भानगडीचा आणू का मग मग तुम्हाला आमचे मतदानाच्या वेळेस भानगड चालत जमते कशी आणि आता कसं होत नाही? GR लावून नगरपालिका माझा पहिलं उपोषण गेल्या वर्षीच आहे. ते GR लावून गेले, GR प्रमाण तुम्ही फाईल तयार करा. काय असेल तर मोठं आंदोलन असं बोला सगळ्यांच्या वतीने बोला. हो दिलेलं आहे. नाही, मी कलेक्टर साहेबांनाच बोललो. आज या ठिकाणावरती
गेल्या 21 दिवसापासून सन्माननीय मारुती डुबुकवाड हे सामाजिक कार्यकर्ते साखळी उपोषण इथंच करत आहेत. आणि माझ्या जन्माच्या आधीपासून आमचं बालपण गेलं इथं आम्ही बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची नियोजित जागा आणि खासदार साहेब आपण वेळातला वेळ काढून याची दखल घेण्यासाठी इथं आलात त्याबद्दल मुदखेड तालुक्यातला रहिवासी म्हणून मी सगळ्यात प्रथम खासदार साहेबांचं मी या ठिकाणावरती मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय विठ्ठलरावजी पावडे, आपल्या सगळ्यांचे लाडके माझे मोठे बंधू काँग्रेसचे कार्याध्यक्ष माननीय पप्पू पाटील कोंडेकर आणि सगळेच जण. मुद्द्यावरती येतो. खासदार साहेब, हा भाग आणि रेल्वे पटरीच्या पलीकडचा भाग हे सगळं मुदखेडच अनधिकृत आहे. एकाही व्यापाऱ्याकडे रजिस्ट्री केलेलं त्याच्या घराचं डॉक्युमेंट्स नाहीये. इथं उपस्थित आमचे गोविंददादा आहेत, मालकी डॉक्युमेंट्स नाहीये. अख्खा मोंढा बेकायदेशीर त्यांना उभा करता येतो. विठ्ठल भाऊ मोंढ्याचं कोणाकडे डॉक्युमेंट नाहीये, गायरन जमीन आहे ती. सगळं असं चिट्टीवरती म्हणजे अशा लव्ह लेटर वरतीच चाललेलं आहे. सगळं 2-2 कोटी 4-4 कोटीच्या बिल्डिंग आहेत. त्याचबरोबर इथल्या सुद्धा सगळ्या इमारती अनधिकृत आहेत, सगळ्या गायऱ्यांवरती आहे. आम्हाला कधी कधी लाज वाटते. या मुदखेडनं महाराष्ट्राला 4 मुख्यमंत्री 2 व्यक्तीच्या रूपामध्ये दिले आणि त्यांनी आम्हाला काय दिलं तर त्यांनी गलिच्छ शहर आम्हाला दिलं. या शहरामध्ये एकही महापुरुषाचा पुतळा त्यांना उभा करता आला नाही. हे आरक्षण भानगडीचा विषय नाहीये, तर तुमच्या नीच मानसिकतेचा हा विषय आहे. तुम्हाला इथं बाबासाहेबांचा पुतळा उभा करायचा नाहीये. अशोकराव चव्हाणांना आणि त्यांची कन्या श्रीजया चव्हाण यांची मानसिकता नाहीये. त्यांना तुमची, माझी, बाबासाहेबांची, शिवाजी महाराजांची, अण्णाभाऊ साठेंची, त्याचबरोबर सर्व महापुरुषांची आठवण कधी येते जेव्हा निवडणुका येतात. त्यावेळेला त्यांना सगळे 18 पगड जाती 12 बलुतेदारांचे महापुरुष आठवतात. पण जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्यांची तुम्ही जागा घेता, सुभाषदादांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांचा पुतळा उभा करणं तुम्हाला भानगड वाटते. लाज वाटली पाहिजे. ज्या संविधानानं तुम्हाला निवडून येण्याचा, तुमच्या पोरीला आमदार होण्याचा अधिकार दिला, ते संविधान निर्मात्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची तुम्हाला भानगड वाटत असेल तर मी या ठिकाणावरती काँग्रेस पक्षाच्या वतीनं, खासदार साहेबांच्या सर्वांच्या वतीनं, मी या सर्व मुदखेड वासियांच्या वतीनं सांगतोय की तुम्ही एक रात्र आम्हाला द्या, आम्ही पट्टी करू आणि एका रात्रीत पुतळा या ठिकाणावरती बांधू. त्यावेळेला मध्ये येऊ नका. तुम्ही फक्त प्रशासन सांभाळा. अहो, तुम्हाला रातोरात हजारो कोटीचे भूखंड या मंत्र्याच्या त्या मंत्र्याच्या नावावरती द्यायला तुम्हाला भानगड वाटत नाही. तुमचं स्वतःची भानगड मिटवण्यासाठी तुम्ही बीजेपीत गेलात, ती भानगड तुम्हाला वाटत नाही आणि बाबासाहेबांचा पुतळा भानगड वाटते. धन्य तुम्ही आहात. 40 वर्ष इथल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. त्यामुळे खासदार साहेब, मी आपल्याला विनंती करतो की आपण या पुतळ्यामध्ये आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना बोललात की आपण धारिष्ट्य दाखवलं, इतकी सुद्धा हिंमत ते करत नाहीत, बोलत नाहीत. कारण बाबासाहेबांचाच नाही, इथं कोणाचाच पुतळा नाहीये, शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये. आणि तुम्हाला अजून एक सांगतो सर, शारदा भवन संस्थेची राजीव गांधी इथं शाळा आहे. सत्ता त्यांची होती, लोकांनी विश्वासाला दिली होती. एक इतिहास तुम्हाला सांगतो, मला गोविंददादांनी सांगितलेला. 4 एकर जागा आणि 18,000 स्क्वेअर फूट बांधकाम आहे, जवळपास 20,000 स्क्वेअर फूट. महिना भाडं किती येत असेल नगर परिषदेला? 300 रुपये. हा ठराव केलाय, आजीवन 300 रुपये भाड्याचं आरक्षण होतं आणि त्यावरती सुद्धा आरक्षण होतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या संस्थेची चांदी करायला नगर परिषद भानगडीतल्या जागा वापरायला जमते आणि बाबासाहेबांच्या जागेला, पुतळ्याला मात्र जागा देता येत नाही. त्यामुळं मला तुम्हाला सुद्धा म्हणायचंय, याच्यात त्यांचं करंटेपण आणि त्यांचा नाकर्तेपणा जितका जबाबदार आहे ना, तेवढा निवडणुकीच्या काळातला आपला हावरटपणा सुद्धा जबाबदार आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं आपण 5 वर्ष विसरून जातो, 5 वर्ष बोलत बसतो आणि 5 वर्षानं विसरून जातो. पण काय पाटील, बरोबर आहे की नाही? त्यामुळं इतकी मोठी ही पंच जमलेला आहे. आता इथून पुढे ही भूमिका घेऊ की या शहरामध्ये जर तुमच्या सगळ्यांची तयारी असेल तर पक्षीय भेद बाजूला सोडून देऊ. सत्ताधाऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांनी आश्वासन दिले होतं निवडणुकीमध्ये. त्यामुळे इथून पुढे जर तुमच्या सगळ्यांमध्ये दम असेल तर आम्ही तुमच्या समोर खांद्याला खांदा लावून उभा राहूया. जोपर्यंत पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींना मुदखेड शहरामध्ये आपण बंदी घालूया. आहे का तयारी?
या पुतळ्याच्या प्रश्नामध्ये आदरणीय खासदार साहेब असतील, विठ्ठल भाऊ बावडे असतील, तिरुपती पाटील कोंडेकर असतील आणि मी स्वतः यामध्ये आम्ही उभा राहू. तुम्ही सांगा, खांद्याला खांदा लावून त्याच्या उभा करण्यामध्ये सरकार तयार नसेल तर आम्ही देऊ. आपण सगळे जमा करू आणि उभं करूया. आणि जर सरकारला जर कायदेशीररित्या करून घ्यायचं असेल त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून पक्ष म्हणूनच नाही, तर बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण हा पुतळा फक्त उभा करावा हा काय कोणी एका जातीचा प्रश्न नाहीये. बाबासाहेबांनी 11 पगड जाती, 12 बलुतेदार आणि अखंड मानव जातीवरती उपकार आहेत, माझ्यावरती सुद्धा आहेत. त्यामुळं हा सगळ्यांचा विषय, हा फक्त कोणी एका बुद्धिस्टांनी दलितांनी हे करावं असं नाही. तो माझ्यासाठी सुद्धा इथं सुशोभित पुतळा झाला पाहिजे. हे तवाचा दादा 1.25 लाखाचा चबुतरा होता, नवा चबुतरा वरती पुतळा आणि खाली बाबासाहेबांच्या विचारांवरती आणि त्यांनी केलेल्या कामाची लायब्ररी अशी असलेला सुसभ्य पुतळा व्हावा ही मागणी करू आणि आपण मिळून काम करूया. खासदार साहेबांचं आपल्याला पूर्ण सहकार्य असेल. बिलकुल बिलकुल. ओके. दादा कुणाला उपाय द्यायची गरज नाही. 5 लाख लागो 10 लाख लागो कुठे एकला पैसे तो सगळ्यांच्या सहभागात झाला पाहिजे. तसं आज आपल्या मुदखेडमध्ये बाबासाहेबांचा पुतळा एकला झाला पाहिजे यासाठी अनेक जण द्यायला तयार आहेत. एकटा उभा करायचा, पण बाबासाहेबांनी कोणा एकट्यासाठी काम केलेलं नाहीये. एकटा उभा करायचं म्हणल्यावर खासदार साहेब देऊ शकतात, मी देऊ शकतो, पाटील देऊ शकतात, विठ्ठल भाऊ देऊ शकतात, सगळेजण देऊ शकतात. पण आपण त्यांनी काम सगळ्यांसाठी केले, सगळ्यांनी मिळून करूया. बरोबर आहे की? त्यामुळं आपण करू. एक तर आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांनी येत्या 2 दिवसामध्ये याचा तोडगा काढावा आणि त्यांनी सांगावं की करू तर त्यांनी डेडलाईन दिली पाहिजे की या तारखेला काम चालू होईल. आणि जर नाही तर त्यांनी सांगावं की तुम्ही बसवा, माझ्यानं होत नाही, मी 40 वर्ष असंच सत्ता भोगली, आपण बसून टाकूया. चालेल. कलेक्टर त्यांनी साहेबांना डेडलाईन दिली पाहिजे. जर डेडलाईन दिलं तर हे आंदोलन मोठं स्वरूप या ठिकाणी घेईल. देवा साहेब आणि तुमच्या पाठीमागे आम्ही सर्व कलेक्टर साहेबांना याच्या GR अनुसार याच्यात मान्य केले. SK मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मुदखेड शहरात मागील 21 दिवसापासून ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा यासाठी संघर्ष योद्धा सामाजिक कार्यकर्ते मारुती डुबुकवाड हे उपोषणास बसले आहेत. त्याच पद्धतीने आज 21 दिवस पूर्ण झाले 2 दिवसापूर्वी आणि 1 तारखेला त्यांनी आमरण उपोषण धरण्याचा निर्णय घेतला आणि ज्या पद्धतीने प्रशासनाला निवेदन देऊन त्यांनी आज आमरण उपोषण करत आहेत त्या संदर्भामध्ये त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की आजपर्यंत प्रशासनानं काय भूमिका घेतली त्या संदर्भामध्ये. प्रथमतः नमस्कार. मुदखेड येथे रहिवासी असून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून 2023 पासून पत्रव्यवहार करीत आहे. त्यामध्ये कसल्याही प्रकारचं प्रशासन दखल घेत नसल्यामुळे मी 12/5/2026 मध्ये साखळी उपोषणाला सुरू केलेलं असून आजपर्यंत कसल्याही प्रकारचं मुख्य अधिकारी व तहसीलदार साहेब कोणी बी मला दखल घेतले नसल्यामुळे मी 1/6 पासून आमरण उपोषण चालू केलेलं असून शिवसाहेब कसल्याही प्रकारचे कोणीच दखल घेतल्या नसल्यामुळे मी ठाम आहे की जोपर्यंत आम्हाला आश्वासन देऊन आतापर्यंत लोटीत आलेला आहे. म्हणून मी आता ठामपणे याप्रमाणे आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण मागे घेत नाही याची दखल घ्यावी. नक्कीच आपण पाहू शकतो सध्या जून महिना लागलेला आहे आणि भर पावसामध्ये त्यांनी हे उपोषण करत आहेत, परंतु प्रशासन यांच्याकडे कोणतेही लक्ष देत नाही अशी त्याची एक प्रतिक्रिया आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी संध्याकाळी पोलीस प्रशासन आपल्यासाठी आहे का? संध्याकाळी 12-1ला येतात, सकाळी 4ला येतात, फोटो घेऊन निघून जातात. मग त्यामध्ये कसल्याही प्रकारचं मला संरक्षण दिलेलं नाही आणि तर कोणी येऊ शकत नाही. या 21 दिवसामध्ये आपल्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून कोणी आलेले आहेत का आजपर्यंत? पूर्ण पक्षवाले येऊन BJPचे आतापर्यंत एकही नगरसेवक सुद्धा आलेले नाहीत. येतात तसंच निघून जातात. मला अध्यक्ष तर कसल्याच प्रकारे डोकून बघला नाही, शिव सुद्धा आलेला नाही मुख्य अधिकारी. ज्या पद्धतीनं आमदार किंवा खासदार त्यांनी भेट दिलेली आहे, खासदार आमदार स्थानिक आमदाराला मी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, त्याने सुद्धा भेट दिली नाही. माननीय मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणला बी पत्रव्यवहार दिले, त्याने सुद्धा भेट दिली नाही. मागील 35 ते 40 वर्षापासून हा प्रलंबित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिलेला आहे. या ठिकाणी 30 ते 35 वर्षापूर्वी या ठिकाणी चबुतरा बांधण्यात आला. आपण त्या ठिकाणी कॅमेरा दाखवू शकता चबुतऱ्याकडं. तर या ठिकाणी
लाख सव्वा लाख रुपयाचा पुतळा अवेलेबल करून या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ठेवला, परंतु काही अडचणी दाखवून त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आलेला नाही. त्याच अनुषंगाने आज डुबुकवाड या ठिकाणी जेवढे युवक आहेत या ठिकाणी जमलेले आहेत समर्थनात. आताच काही वेळाखाली काँग्रेस पक्षाचे खासदार या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी देखील भेट देऊन या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा विषय आहे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा. आज भेट देऊन डुबुकवाड यांना समर्थन दिलं आहे. काय खासदार साहेब आलते, काय त्यांची चर्चा झाली? खासदार साहेब येऊन सांगितले की 2 दिवसामध्ये कोण्याही प्रकारचं जिल्हाधिकारी निर्णय घेतील तोपर्यंत ठामपणाने आम्ही पाठीमागे राहूत असे आश्वासन दिलेले आहे. या ठिकाणी स्थानिक आमदार श्रीजय आलते का आपल्याला भेट द्यायला? स्थानिक आमदार कसल्याही प्रकारचे नाही, त्याचे स्वतः नगराध्यक्ष सुद्धा आले नाही माझ्यापर्यंत आतापर्यंत. तर येत्या आता 2 दिवस झालेले आहेत, तुमचा अजून या पुढचा काय भूमिका काय तुमची आहे? यामुळे ठामपणे माझं आमरण उपोषण चालूच राहील. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझं चालूच राहील. ग्रामीण रुग्णालयात इथून कोणी आले होते का? नाही आले नाहीत. आता PI ला फोन लावले आणि ते म्हणले की आता रिपोर्ट केलेला आहे, येतील आता म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे. उपोषण चालू असते त्या ठिकाणी डॉक्टर पाहिजे, परंतु या ठिकाणी डॉक्टर किंवा प्रशासन दोन्हीही हलगर्जीपणा म्हणावं लागेल. या ठिकाणी प्रशासन कोणतीही या ठिकाणी दखल घेत नाही. यामुळे हे डुबुकवाड यांचं अमर उपोषण हे असंच चालू राहील अशी त्यांची या प्रतिक्रिया आहे. SK मराठी न्यूज साठी धर्मदत्ता कांबळे, मुदखेड.